श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य गोरखनाथाय नमः. नमस्कार मित्रांनो. श्रावण महिना म्हणजे भगवान शिव, दत्तगुरू आणि नवनाथाच्या भक्तीसाठी अत्यंत श्रद्धेचा काळ मानला जातो. अनेक भाविक या महिन्यात श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करतात. पण मनात अनेक प्रश्न असतात की नवनाथ भक्तिसार पारायण नेमके कसे करावे. 1 दिवसाचे, 3 दिवसाचे, 5 दिवसाचे आणि 7 दिवसाचे किंवा 9 दिवसाची पद्धत कोणती आहे. 40 दिवसाचे पारायण कसे करावे. महिलांनी पारायण कसे करावे. पारायण करताना कोणते नियम पाळावेत. पूजा कशी मांडावी, संकल्प कसा करावा आणि पारायणाची समाप्ती कशी करावी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नवनाथ भक्तिसार ग्रंथाची माहिती म्हणजे श्री नवनाथ भक्ती हा नाथ परंपरेशी संबंधित भक्तिपर ग्रंथ आहे. या ग्रंथांमध्ये 40 अध्याय आहेत. पारायणासाठी 7 दिवस, 9 दिवस, रोज 1 अध्याय किंवा आपल्या श्रद्धे व वेळेनुसार इतर पद्धतीनेच प्रचलित आहेत. म्हणून सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की पारायणामध्ये संख्या महत्त्वाची असली तरी श्रद्धा, सात्विक आणि आचरण एकाग्रता अधिक महत्त्वाचं आहे. पारायण सुरू करण्यापूर्वी पूजा मांडणी कशी करावी. तर सर्वात प्रथम घरातली स्वच्छ आणि शांत जागा निवडावी. जिथे पाट आणि चौरंग ठेवावा त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावे. नवनाथ भक्तिसार ग्रंथ स्वच्छ वस्त्रावर ठेवावं. समोर नवनाथ महाराज आणि दत्तगुरू किंवा आपल्या श्रद्धेतील देवतेचे चित्र ठेवावे. शक्य असल्यास फुले, हार, तुळशीचे पानं, धूप, दीप, उदबत्ती, कलश, नारळ, सुपारी, विड्याची पानं, अक्षदा, गंध, नैवेद्य आणि प्रसाद ही सर्व सामुग्री उपलब्ध असेल तेवढीच वापरावी. एखादी वस्तू उपलब्ध नसली तरी भक्ती कमी होत नाही. संकल्प करताना पारायण सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवापुढे बसावे. 2 हात जोडून नवनाथ महाराजांना नमस्कार करावा. आपल्या मनातली इच्छा, उद्देश सांगून संकल्प करावा. उदाहरणार्थ, हे श्री नवनाथ महाराज, आपल्या कृपेने आणि आशीर्वादाने मी श्रद्धा आणि भक्तिभावाने श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करीत आहेत. माझ्या या कुटुंबाची सुखशांतीसाठी, आरोग्यासाठी, सद्बुद्धीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हे पारायण पूर्ण करण्याची शक्ती मला द्यावी. माझ्याकडून काही चूक झाली तर क्षमा करावी. त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार 1, 3, 5, 7, 9 किंवा 40 दिवसाचा संकल्प करावा. 1 दिवसाचे पारायण करायचे असेल तर जर एखाद्या भाविकाला एकाच दिवसाचा संपूर्ण ग्रंथ वाचायचा असेल तर 40 अध्याय पूर्ण करण्यासाठी बराच वेळ आणि एकाग्रता लागेल. म्हणून ती पद्धत प्रत्येकासाठी सोयीची असेलच असे नाही. अशा वेळी स्वतःवर ताण न घेता आपल्या पोथीच्या सूचनेनुसार वाचन करावे. महत्त्वाचे म्हणजे केवळ घाईघाईने अध्याय संपवणे नाही तर श्रद्धेने आणि समजून वाचून घ्यावा. त्यानंतर 3 दिवसाचे पारायण करायचे असेल तर 3 दिवसाचा संकल्प करत असाल तर 40 अध्याय 3 भागात विभागता येतात. उदाहरणार्थ, पहिला अध्याय 1 ते 14, दुसरा अध्याय 15 ते 27, तिसरा अध्याय 28 ते 40. हे एक सोयीची विभागणी आहे. आपल्या पोथीतील परंपरागत विभागणी वेगळी असल्यास ती स्वीकारावी. 5 दिवसाचे पारायण करायचे असेल तर 5 दिवसात साधारणतः 8 अध्याय प्रतिदिन या पद्धतीने विभागणी करता येतात. पहिल्या दिवशी 1 ते 8, दुसऱ्या दिवशी 9 ते 16, तिसऱ्या दिवशी 17 ते 24, चौथ्या दिवशी 25 ते 32, 5व्या दिवशी 33 ते 40, 5व्या दिवशी शेवटच्या अध्याय पूर्ण करून आरती आणि प्रसाद करावा. 7व्या दिवशी 7 दिवसाचे पारायण करायचे असतील तर 7 दिवसाची पद्धत अनेक ठिकाणी प्रचलित आहे. तर एक प्रचलित विभागणी अशी आहे की पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 6 घ्यावं लागेल, दुसऱ्या दिवशी 7 ते 12, तिसऱ्या दिवशी 13 ते 18, चौथ्या दिवशी 19 ते 24, 5व्या दिवशी 25 ते 30, 6व्या दिवशी 31 ते 36 आणि 7व्या दिवशी 37 ते 40 ही विभागणी करावी. 7व्या दिवशी पारायण पूर्ण झाल्यानंतर आरती प्रसाद करावा. 9 दिवसाचे पारायण करायचे असतील तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 6 अध्याय घ्यायचे आहे, दुसऱ्या दिवशी 7 ते 11, तिसऱ्या दिवशी 12 ते 16, चौथ्या दिवशी 17 ते 21, 5व्या दिवशी 22 ते 26,
6व्या दिवशी 27 ते 31, 7व्या दिवशी 32 ते 35, 8व्या दिवशी 36 ते 38, 9व्या दिवशी 39 ते 40. ही 9व्या दिवशी समाप्तीची पूजा करून नवनाथ महाराजांची आरती करावी. 40 दिवसाचे पारायण करायचे असतील ते एकदम अति सोपी पद्धत आहे. दररोज एकच अध्याय वाचणे. अशा प्रकारे 40 दिवसात 40 अध्याय पूर्ण होतात. काही साधक रोज ठराविक ओव्या वाचतात तर काही जण रोज एक अध्याय वाचतात. या विविध पद्धतीत प्रचलित असलेले स्तोत्र नमूद करतात. 40 दिवसाचे संकल्प करताना आपल्या वेळेचा आणि क्षमतेचा विचार करावा. पारायण करताना कोणते नियम पाळायचे आहे तर महिलांनी शक्यतो जास्तीत जास्त नियम पाळायचे आहे तर वाचनापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे. पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची तुम्हाला इथे साडी नेसायची आहे. शांत वातावरण ठेवायचे. मोबाईल, टी व्ही किंवा इतर अव्यक्त शक्यतो टाळावे. एकाग्रतेने वाचन करावे. फक्त अध्याय पूर्ण करण्यासाठी घाईघाईने वाचन करू नये. मोठ्याने किंवा स्वतःला स्पष्ट ऐकू येईल अशा आवाजात वाचावे अशी काही परंपरेमध्ये सूचना आहे. त्यानंतर वाचनाच्या वेळी शक्यतो अनावश्यक बोलणे टाळावे. सात्विक आहार घ्यावा. पारायण काळातच साधा आणि सात्विक आहार घेणे चांगले. राग, वाद, नकारात्मक बोलणे शक्यतो टाळावे. व्यसनापासून दूर राहावे. पारायणाच्या काळात देवाचे स्मरण आणि नामजप वाढवावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात श्रद्धा आणि नम्रता ठेवावी. महिलांनी कोणते नियम पाळायचे आहे तर महिलांनी सर्वात आधी नवनाथ भक्तिसाराचे पारायण करताना उपलब्ध धार्मिक स्तोत्रानुसार नवनाथ भक्तिसार महिलांनी वाचण्यास हरकत नाही. पण असे मत आढळले की म्हणून महिलांनी श्रद्धेने पारायण करू शकता. मात्र आपल्या घरच्या परंपरेनुसार गुरुचे मार्गदर्शन किंवा पोथीतील विशिष्ट सूचना असल्यास त्यांना प्राधान्य द्यावे. महिलांसाठी वेगळे कठोर नियम आहेत तसेच सर्वत्र एकमताने सांगता येत नाही. विशेषतः मासिक पाळीच्या काळात वाचन करावे किंवा करू नये याबाबत विविध घराण्याची परंपरा आहे. त्यामुळे याबाबत भीती निर्माण करू नये. आपल्या घरची परंपरा आणि वैयक्तिक श्रद्धा यानुसारच निर्णय घ्यावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवभक्तीमध्ये अपराधीपणाचा भावना ठेवू नका. वाचनाची वेळी कोणते मंत्र म्हणायचे आहेत तर श्री नवनाथ महाराज की जय, श्री चैतन्य गोरखनाथाय नमः असा नामस्मरण करू शकता. तसेच आपल्या श्रद्धेनुसार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जपही केला जातो. मंत्र किती वेळा म्हणायचा आहे यापेक्षा श्रद्धेने आणि एकाग्रतेने नामस्मरण करणे महत्त्वाचे आहे. रोजचे वाचन पूर्ण झाल्यावर अध्याय पूर्ण झाल्यानंतर ग्रंथ बंद करण्यापूर्वी नवनाथ महाराजांना नमस्कार करावा. दीप आणि आरती करावी. नैवेद्य दाखवावा. नैवेद्य तुमच्या घरामध्ये गोडधोड जेही काही शिजलं भाजलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. पण नवनाथ महाराज हे इतके कठोर आहे म्हणजे त्यांची सेवा इतकी कठोर आहे की खूप नियमाने करावं लागतं. तर तुम्ही तुमच्या परंपरेनुसार म्हणजे तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे त्याच प्रकारे तुम्ही करू शकता. पण शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही सेवा करताना काही गोष्टीचे खूप जास्ती म्हणजे कठोर नियम ठेवायचे आहे. प्रसाद सर्वांनी वाटावा. शेवटी म्हणावे, हे नवनाथ महाराज, माझ्याकडून आजच्या या वाचनात काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा आणि माझ्यावर सदैव कृपादृष्टी ठेवा. पारायणाची समाप्ती करताना संकल्पानुसार शेवटचा दिवस आला की पारायण पूर्ण करावे. ग्रंथाला नमस्कार करावा. नवनाथ महाराजांची आरती करावी. आपल्या श्रद्धेनुसार नैवेद्य दाखवावा. कुटुंबातील सदस्यांना प्रसाद द्यावा. शक्य असल्यास अन्नदान किंवा गरजू व्यक्तीला मदत करावी. पारायणाची समाप्ती म्हणजे केवळ पूजा संपवणे नाही, आपल्या जीवनात चांगले विचार, संयम ठेवावा आणि भक्ती वाढवण्याचा संकल्प करणे हीच खरी समाप्ती आहे. सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे असा की भक्तांनो, पारायण किती दिवसाचे केले यापेक्षा किती श्रद्धेने केले हे फार महत्त्वाचं असतं. 1 दिवस केलं तर श्रद्धेने करा. 3 दिवस केलं तरीही श्रद्धेने करा. 5 दिवस केलं ती पण श्रद्धेने करा. 9 दिवस, 7 दिवस, 5 दिवस हे सर्व श्रद्धेनेच तुम्ही पारायण इथं
करा. 40 दिवसाचा संकल्प केला तर तो आपल्या क्षमतेनुसार शांतपणे पूर्ण करावा. पारायण करताना माझ्याकडून एखादे नियम चुकला तर देव रागवेल अशी भीती मनात ठेवू नका. कारण शक्य तितके सात्विक आचरण करा, मन शांत ठेवा आणि नवनाथ महाराजांवर श्रद्धा ठेवा. तर भक्तांनो, आज आपण या श्रावण महिन्यात श्री नवनाथ भक्तिसार पारायण कसे करावे 1, 3, 5, 7, 9 आणि 40 दिवसाची विभागणी इथं सांगितलेली आहे. तुम्ही यापैकी कोणत्या पद्धतीने नवनाथ भक्तिसाराचा पारायण करणार आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या नवनाथ भक्तांना शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेवटी सर्वांनी श्रद्धेने म्हणा, श्री नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.